नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यात फार्मर आयडी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काढण्याची लगबग सुरू आहे। कारण राज्य सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना किंवा आणखी बऱ्याच सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं आहे। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हे कार्ड काढावंच लागणार आहे, अथवा ते शेतकरी विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल, शेतकरी ओळखपत्र काढलेलं नसेल आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे कार्ड काढू इच्छित असाल, तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओमध्ये दिलेल्या स्टेप पाहून यशस्वीरित्या फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करू शकता। आपल्या मोबाईलवरून फार्मर आयडी कार्ड रजिस्ट्रेशन कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, फार्मर आयडी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने कसं तयार करायचं याच्या संदर्भात सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती पाहायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलवरून फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला क्रोम किंवा गुगल ब्राउझर ओपन करायचं आहे। ब्राउझरच्या सर्च बारमध्ये mhfr.agristech.gov.in असं टाईप करून सर्च करायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला टाईप करता येत नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता। मित्रांनो, या पेजवरती आल्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी पहा 3 ऑप्शन देण्यात आलेले आहेत: डॅशबोर्ड, चेक एनरोलमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ CSC। तर मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन विथ CSC यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। फार्मर लॉग इन वरून आता हे कार्ड काढता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला CSC आयडीची आवश्यकता लागते। त्यासाठी मित्रांनो, लॉग इन विथ CSC वरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, पुढे अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर आलेला असेल। या ठिकाणी तुमचा CSC आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून साइन इन करायचा आहे। मित्रांनो, जर तुमच्याकडे CSC आयडी नसेल, तुमच्या मित्राकडे असेल, तर तुमच्या मित्राचा CSC आयडी तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता। मित्रांनो, तुम्ही या वेबसाईटवरती लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर दिसून येईल। यामध्ये सर्वात पहिल्यांदा आधार ऑथेंटिकेशन याचे 3 टाईप तुम्हाला दाखवलेले आहेत। पहिला आहे OTP, दुसरा आहे बायोमेट्रिक आणि तिसरा IRIS। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड सोबत जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही OTPचं ऑप्शन निवडू शकता। मित्रांनो, या ठिकाणी OTP ऑप्शन निवडल्यानंतर खाली दिलेल्या चेकबॉक्समध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी तुमचा आधार नंबर व्यवस्थितपणे टाकून घ्या। या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर बाजूला रिकाम्या जागी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल आणि तो OTP या ठिकाणी आपल्याला फिल करायचा आहे। मित्रांनो, आलेला OTP या ठिकाणी फिल करून झाल्याच्या नंतर व्हेरीफाय बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधारचं व्हेरिफिकेशन अशा पद्धतीने करून घेतलं जाईल। या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे आहेत। ईमेल ॲड्रेस सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। ईमेल ॲड्रेस ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी काय अडचण नाही। या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मात्र टाकावा लागेल। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा रिकाम्या जागी आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP या ठिकाणी फिल करायचा आहे आणि व्हेरीफाय बटनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवरती पुन्हा आलेला OTP या ठिकाणी फिल करून झाल्यानंतर व्हेरीफाय बटनवरती क्लिक करा। तुमचा मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी व्हेरीफाय केला जाईल आणि या ठिकाणी पाहू शकता तुमच्या आधारनुसार तुमचे डिटेल्स या ठिकाणी आलेले असतील। तुमचा फोटो आलेला असेल, तुमचा पत्ता आलेला असेल, तुमचे बरेच डिटेल या ठिकाणी दिसून येतील। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आता काय करायचं आहे, पाहू शकता फार्मर डिटेल्समध्ये तुमचं ॲज पर आधार नेम हे इंग्लिशमध्ये आलेलं आहे। या ठिकाणी फार्मर नेम इन लोकल लँग्वेज या ठिकाणी तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये तुम्ही नाव टाकू शकता, म्हणजेच मराठी भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे। मित्रांनो, तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये तुमचं नाव टाकून झाल्याच्या नंतर खाली कास्ट कॅटेगरी निवडायची आहे। कास्ट कॅटेगरीवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा ST, SC, OBC आणि जनरल। तर यामधून तुमची कास्ट कॅटेगरी तुम्हाला निवडून घ्यायची आहे। मित्रांनो, कास्ट कॅटेगरी निवडून झाल्याच्या नंतर या ठिकाणी पहा फार्मर आयडेंटिफायर नेम इन इंग्लिश या ठिकाणी शेतकऱ्याच्या वडिलाचं नाव आलेलं आहे आणि खाली आयडेंटिफायर नेम इन लोकल लँग्वेज या ठिकाणी आपल्याला लोकल लँग्वेजमध्ये म्हणजेच मराठीमध्ये हे नाव टाकून घ्यायचं आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, नेम मॅच स्कोर हा 100 आला पाहिजे। या ठिकाणी 100 जर आला नाही तर तुम्हाला पुढची प्रोसेस करता येणार नाही। त्यानंतर मित्रांनो, खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी पहा
फार्मर कास्ट सर्टिफिकेट नंबर ID. जर तुम्ही SC ST आणि OBC कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, त्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे किंवा हा ऑप्शनल सोडण्यात आलेला आहे. टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी काहीही अडचण येणार नाही. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या फोटोच्या खाली तुम्हाला न्यू बिझनेसबद्दल विचारलेलं आहे. तुमचा काही बिझनेस आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो क्लिक करा. त्यानंतर रेसिडेन्शियल डिटेल्स यामध्ये तुमच्या आधार कार्डनुसार तुमचा ॲड्रेस घेतलेला आहे. आता या ठिकाणी पहा फार्मर ॲड्रेस इन लोकल लँग्वेज, म्हणजेच तुम्हाला मराठी भाषेमध्ये सुद्धा तुमच्या आधार कार्डनुसार आलेला ॲड्रेस टाकायचा आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा इंग्लिशमध्ये जसा ॲड्रेस आलेला आहे अगदी तशाच पद्धतीने तुम्ही मराठी भाषेमध्ये सुद्धा ॲड्रेस टाका. मित्रांनो या ठिकाणी मराठी भाषेमध्ये ॲड्रेस टाकल्याच्यानंतर या ठिकाणी पहा तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका, तुमचं गाव, त्यानंतर तुमचा पिनकोड हा आधार कार्डनुसार आपोआप या ठिकाणी आलेला असेल. जर तुम्हाला यामध्ये काही बदल करायचा असेल तर या ठिकाणी इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल्स यावरती क्लिक करून तुम्ही हा संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी तुमच्या हाताने टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो आता खाली लँड होल्डर्स डिटेल्स यामध्ये फार्मर टाईप सर्वात पहिल्यांदा आपल्याला निवडायचे आहे. फार्मर टाईपमध्ये तुम्ही पाहू शकता ऑनर, टेनंट, लँडलेस, फॉरेस्ट आणि ऑनर कम टेनंट अशा पद्धतीचे 5 ऑप्शन आलेले आहेत. जर तुम्ही जमिनीचे स्वतः मालक असाल तर ऑनरवरती क्लिक करा. जर जमीन भाडेतत्वावर घेतलेली असेल तर टेनंटवरती क्लिक करा. जर तुमच्याकडे जमीन नसेल तर लँडलेसवरती क्लिक करा. जर तुमची जमीन फॉरेस्टमध्ये असेल तर या ठिकाणी ते सुद्धा ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो खाली ऑप्शन येतो तो म्हणजे ऑक्युपेशन डिटेल्स. ऑक्युपेशन डिटेल्समध्ये ॲग्रिकल्चर आणि लँड ऑनिंग फार्मर यावरती टिक केलेले असेल. आता खाली मित्रांनो आपल्याला आपल्या लँड डिटेल्स म्हणजे तुमच्या संपूर्ण जमिनीचे डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत. त्यासाठी फेच लँड डिटेल्स यावरती क्लिक करा. मित्रांनो फेच लँड डिटेल्सवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुमची जमीन असलेला जिल्हा तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा तालुका तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची लिस्ट येईल. तालुका निवडल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील संपूर्ण गावांची लिस्ट आलेली असेल. या ठिकाणी तुमचं गाव तुम्ही निवडून घ्या किंवा या ठिकाणी तुमच्या गावाच्या सुरुवातीचे 2 स्पेलिंग तुम्ही टाकल्याच्यानंतर तुमचं गाव या ठिकाणी तुमच्या समोर दिसून येईल. आता मित्रांनो तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव निवडून झाल्याच्यानंतर या ठिकाणी खासरा नंबर आणि सब सर्वे नंबर या ठिकाणी तुमचा सर्वे नंबर तुम्ही टाकून घ्या. आणि सब सर्वे नंबर जर तुमच्या जमिनीचा असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता, नसेल तर या ठिकाणी ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालतो. आता मित्रांनो तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी पहा सिलेक्ट ऑनर अँड आयडेंटिफायर नेम हे ऑप्शन आलेलं आहे. यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या सर्वे नंबरमध्ये जेवढे शेतकरी असतील त्या संपूर्ण शेतकऱ्यांची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. त्यातून तुम्हाला ज्या शेतकऱ्याचं फार्मर ID कार्ड काढायचं आहे त्या शेतकऱ्याचं नाव निवडायचं आहे. त्या शेतकऱ्याच्या नावावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो शेतकऱ्याच्या नावावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुमच्या सर्वे नंबरच्या पुढील चौकोनामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी पहा सबमिट बटन ऑन झालेलं आहे. या ठिकाणी सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय अ लँडवरती क्लिक करायचं आहे. जर तुमची वेगळ्या गावामध्ये जमीन असेल किंवा वेगळ्या सर्वे नंबरमध्ये जमीन असेल तर फेच लँड डिटेल्सवरती क्लिक करून परत तुम्ही अशाच पद्धतीने माहिती भरून सबमिट करू शकता. आणि त्यानंतर व्हेरीफाय अ लँडवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय अ लँडवरती क्लिक केल्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या जमिनीचे डिटेल्स या ठिकाणी घेतलेले असतील. आता या ठिकाणी डिपार्टमेंट अप्रूव्हल या ठिकाणी रेव्हेन्यूच्या समोर क्लिक करायचे आहे. त्यानंतर फार्मर कन्सेंट द्यायचे आहेत. या ठिकाणी येस वरतीच क्लिक ठेवायचं आहे. त्यानंतर खाली एक टिक करायचे आहे. परत खाली एकदा डिक्लेरेशनवरती टिक करायचे आहे आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला ई-साइन करायचं आहे. ई-साइन करण्यासाठी तुम्ही बायोमेट्रिकच्या मदतीने करणार आहात किंवा OTPच्या मदतीने करणार आहात. या ठिकाणी विचारलेलं आहे तुम्ही तुमच्या आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असेल तर OTPवरती क्लिक ठेवा आणि प्रोसीड टू ई-साइनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही CSCच्या इंटरफेसवरती आलेला असाल. या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि शेतकऱ्याच्या आधार कार्डसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP घेऊन ई-साइन पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी व्यवस्थितरित्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घ्या. मित्रांनो आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आधार OTPवरतीच क्लिक ठेवायचं आहे आणि गेट OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे. परत शेतकऱ्याच्या आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP या ठिकाणी फिल करायचा आहे. मित्रांनो OTP फिल करून झाल्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता
खाली स्क्रोल केल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आता तुमची प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे। रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मेसेज तुमच्या समोर आलेला आहे। या ठिकाणी पहा एनरोलमेंट ID सुद्धा तुमच्या समोर आलेला आहे। या एनरोलमेंट IDचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा एनरोलमेंट ID कुठेतरी नोट करून ठेवा किंवा याची प्रिंट सुद्धा तुम्ही शेतकऱ्याला काढून देऊ शकता। या ठिकाणी पहा डाउनलोड PDF वरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीचा PDF तुमच्या समोर ओपन झालेला असेल। या PDF ची प्रिंट करून तुम्ही शेतकऱ्याला देऊ शकता। तर मित्रांनो आता हे तुमचे संपूर्ण डिटेल्स व्हेरीफाय केले जातील आणि डिटेल्स व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुमचं फार्मर ID कार्ड तयार केलं जाईल। आता मित्रांनो हे फार्मर ID कार्ड तयार झाल्याच्या नंतर डाउनलोड कसं करायचं याच्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येतोय। त्यासाठी तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।